नमस्कार, DMPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक सराव प्रश्नसंच 2025 याविषयीची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. प्रथम प्रश्न आहे की भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये 4 दिलेले आहे. याच्यातील अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. त्याचबरोबर काही महत्त्वाचे इथं मुद्दा दिलेले आहे. त्यामध्ये 12 जून 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2, मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 18 जुलै 1857 मध्ये भारतामध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आणि भारतातील हे सर्वात जुने प्रतिष्ठित विद्यापीठापैकी एक मुंबई विद्यापीठ आहे. 1854 मध्ये जो वूडचा खलिता भारतामध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याच्या आधारावर कलकत्ता, मद्रास, मुंबई या 3 ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? तर मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे लॉर्ड एल्फिन्स्टन हे होते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. अस्पृश्यावर होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पुढील त्यालाच रिलेटेड असलेला प्रश्न क्रमांक 5, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली? तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली? तर पर्याय क्रमांक 1, 20 जुलै 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि स्थापना कधी झाली? 20 जुलै 1924. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय आहे? आणि कोणतीही संस्था किंवा संघटना म्हणले की त्या संस्थेची स्थापना, ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह याविषयी नेहमीच परीक्षेला प्रश्न विचारतात. त्याचबरोबर आपल्याला आजच्या प्रश्नसंचामध्ये बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. काय आहे बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतात सर्वप्रथम जनगणना कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाली? तर भारतात सर्वप्रथम जनगणना लॉर्ड मेयो याच्या काळात झाली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्याचबरोबर 1872 मध्ये भारतात सर्वप्रथम लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये जनगणना झाली. त्यानंतर पुढील अंदमान येथील कैद्याची पाहणी करताना कोणत्या गव्हर्नरची हत्या झाली? तर अंदमान येथील कैद्याची पाहणी करत असताना गेलेल्या गव्हर्नर कोण होता? तर लॉर्ड मेयो याची हत्या झाली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढील आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयोच होता. त्यानंतर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 10, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ब्राह्मण सहकार्याच्या हस्ते मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण सहकार्याच्या हस्ते मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 रोजी केलेले आहे. जी मनुस्मृती चातुर्वर्ण व्यवस्था मानत होती. माणूस जन्माने नाही, कर्माने नसून तर त्याच्या जन्मावर तो सिद्ध होतो, हा त्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा सांगण्यात आली होती. त्यामुळे असमानता आणि समतेला छेद देणारा हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
25 डिसेंबर 1927 रोजी दहन केला. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 11. मुंबईच्या जनतेच्या वतीने महात्मा फुले यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर मुंबईच्या जनतेच्या वतीने महात्मा फुलेंना विठ्ठल कृष्णाजी वडेकर यांनी दिलेली आहे. महात्मा फुलेंना महात्मा ही उपाधी. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 12. लोकहितवादी हे मासिक कोणी सुरू केले? तर लोकहितवादी हे मासिक पर्याय क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केले होते. त्याचबरोबर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी 1848 प्रभाकर या मराठी वृत्तपत्रामधून शतपत्रे नावाने 100 लेख लिहिले आणि त्यामध्ये त्या 100 लेखामधून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय सुधारणा याविषयीचे त्यांनी विचार मांडले. त्यानंतर पुढील प्रश्न. गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर गदर पार्टीची स्थापना पर्याय क्रमांक 1 1913 गदर पार्टीची स्थापना झाली. 15 नोव्हेंबर 1913 सॅन फ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्निया या ठिकाणी गदर पार्टीची स्थापना झाली. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 14. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाल यांनी केली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर पुणे सार्वजनिक सभेची स्थापना पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे व ग. जोशी यांनी केली.